रयत शिक्षण संस्थेचे एस.एम. जोशी कॉलेज हडपसर मराठी विभाग आयोजित आधुनिक मराठी साहित्य प्रकाशवाटा SYBA स्पेशल पेपर 1 या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, आपण मागच्या लेक्चरला चरित्र वाङ्मयाच्या संदर्भात चर्चा केलेली होती. आधुनिक वाङ्मय 1818 नंतर सुरू झालं, कारण इंग्रज 1818 मध्ये आपल्या महाराष्ट्रात स्थिर स्थावर झालेले होते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज आलेत आणि त्यानंतर आधुनिकतेला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. मराठी साहित्याचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला असं चित्र दिसतं की 1818 नंतर आधुनिकता आली, पण मराठी साहित्याची परंपरा 700 वर्षापूर्वीची आहे. पण आपला पेपर आहे आधुनिक मराठी साहित्य प्रकाशवाटा. मित्रहो, मराठी साहित्यामध्ये आपण डोकावून जर पाहिलं तर आपल्याला एक चित्र दिसतं. ते चित्र म्हणजे मराठी वाङ्मयामध्ये अनेक वाङ्मय प्रकार आपल्याला दिसतात. कविता असेल, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक असे अनेक वाङ्मय प्रकार आपल्याला माहीत आहेत. कविता या वाङ्मय प्रकारासंदर्भातही आपण बोललो होतो. भावनेचा उद्गार म्हणजे काव्य आहे. आपल्या अंतःकरणातली भावना आपण कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. मग ही भावना देशप्रेमाची असेल, ही भावना शेतीवरच्या प्रेमाची असेल, ही भावना आईच्या प्रेमाची असेल, आणखी कोणतीही भावना असेल, ती पटकन थोडक्यात कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करता येते. आणि म्हणून कविता हा वाङ्मय प्रकार अत्यंत साधा, सोपा, सुलभ असा वाटतो. कवी म्हणजे कवी असतो तो सर्व ताऱ्यांमधला रवी असतो, असं म्हटलं जातं की कवी हा आपल्या कल्पनेच्या माध्यमातून एक विश्व उभं करत असतो. जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हटलं जातं की जे सूर्य पाहू शकत नाही तो कवी आपल्या प्रतिभेच्या बळावर, कल्पनेच्या बळावर ती अनुभूती घेऊन ती मांडणी करू शकतो. पण काळाच्या ओघामध्ये ह्या संकल्पना बदलत असतात. जे पाहिलं, जे अनुभवलं तेच मी काव्यातनं मांडलं, हा भाव व्यक्त होतो. म्हणजे वास्तव आणि काव्य, वास्तव आणि साहित्य याचा संदर्भ आपल्याला दिसतो. जशी कविता तसंच कादंबरी हा वाङ्मय प्रकार, त्याचा पट मोठा असतो, विशाल असा विस्तार असतो. त्यापेक्षा कमी पट कथेमध्ये आपल्याला दिसतो. नाटक या वाङ्मय प्रकारासंदर्भात जर आपण पाहिलं तर अत्यंत प्रभावी असा हा नाटक वाङ्मय प्रकार आहे. नाटक आपण पाहू शकतो, नाटक आपण वाचू शकतो. म्हणजे नाटकाला प्रायोगिक मूल्य आहे, नाटकाला वाङ्मयीन मूल्य आहे. की प्रायोगिक मूल्य म्हणजे नाटक हे रंगभूमीवर सादर होणारी कला आहे. मित्रहो, चरित्र महान अशा पुरुषांची लिहिली जातात. चरित्र लिहिणारा दुसरा असतो. आत्मचरित्र स्वतःचं जीवन लिहायचं असतं. मी कसा घडलो, माझं जगणं प्रेरणादायी आहे. मी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर विराजमान झालो. मग माझं जगणं हे इतरांनी समजून घ्यावं. सिंहसुद्धा
मित्रहो, विशिष्ट अंतर कापून गेल्यानंतर तो मागे वळून पाहत असतो, म्हणजे सिंहावलोकन करत असतो की मी किती अंतर कापून आलो. तसंच मानवी जीवनाचं असतं की सामान्य माणूस आपल्या कर्तृत्वाच्या बळावर, आपल्या कष्टाच्या बळावर असामान्य झालेला असतो. आणि म्हणून चरित्र वाङ्मयाचा अभ्यास करत असताना, आत्मचरित्र वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक चित्र दिसतं की सामान्यातून असामान्याकडं जो प्रवास असतो तो नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतो. आणि म्हणून नकळत प्रतिकूलतेवर मात करून यशाच्या शिखरावर जी माणसं गेलेली असतात त्यांना असं लिहावंसं वाटतं की, आणि इतर पण त्यांना सांगत असतात तुम्ही लिहा, कारण तुमचं जगणं हे प्रेरणादायी आहे. मी कसा घडलो, माझी जीवन कहाणी मला मांडावीशी वाटते. आणि याच भूमिकेतनं प्रकाश आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे यांनी प्रकाश वाटा नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे. आणि हे आत्मचरित्र बहुचर्चित ठरलं. मराठी साहित्यामध्ये या आत्मचरित्राची खूप चर्चा झालेली आपल्याला दिसते. मित्र हो, हे आत्मचरित्र त्यांनी अर्पण केलेलं आहे. अर्पण पत्रिका पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं प्रकाश वाटा शोधण्याची प्रेरणा देणारे ताई आणि बाबा, सुरुवातीपासून पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आनंदवन, या कामासाठी आपापली सुस्थित आयुष्य सोडून साथ देणारे जीवाभावाचे कार्यकर्ते, आणि माझं आणि मंदाचं अवघं जीवनच बदलून टाकणारे आदिवासी, या सर्वांना हे पुस्तक त्यांनी अर्पण केलेलं आहे. बघा, अर्पण पत्रिका सुद्धा कशी असावी, विशाल, की सर्वांना अर्पण करणारं हे पुस्तक आहे. आणि म्हणून या पुस्तकाचा दर्जा आपल्याला मोलाचा वाटतो. या पुस्तकाचा हेतू म्हणजे यांचं जीवन आहे. डॉक्टर प्रकाश आमटे कसे घडले, आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबली पाहिजे, आधुनिक जगाचा स्पर्श त्यांना झाला पाहिजे, माणूस म्हणून त्यांना जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असं बाबा आमटेंना वाटत होतं. बाबा आमटेचे महान सुपुत्र म्हणजेच प्रकाश आमटे. बघा, सेवेची परंपरा ही परंपरेनं येत नसते, अंतःकरणातली ती भावना असते. पण बाबा आमटे यांनी वेदनेला जवळ केलेलं होतं, दुःखाला जवळ केलेलं होतं. आणि दुःखी कष्टी लोकांच्या जीवनामध्ये हास्य निर्माण करण्याचं काम, आनंद निर्माण करण्याचं काम बाबा आमटेंनी केलं. आणि तोच विचार घेऊन प्रकाश आमटे आदिवासींच्या जगण्यामध्ये आनंद पेरण्याचं काम करतात. आणि मग त्याची फलश्रुतीसुद्धा अत्यंत आनंददायी होते. एकाच कुटुंबामध्ये 2 वेळा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, की आशिया खंडातलं नोबेल म्हणावं असा हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा पुरस्कार त्यांना मिळतो. पहिल्यांदा बाबा आमटेंना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर प्रकाश आमटे यांच्या कार्यकर्तृत्वाला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अशा या पुरस्काराचं धनी असणारे हे प्रकाश आमटे यांचं जगणं अत्यंत प्रेरणादायी आहे. वैद्यकीय क्षेत्रातली पदवी प्राप्त करून खूप पैसा मिळवावा, खूप भौतिक सुखसुविधांनी जीवन जगावं असं त्यांना वाटलं नाही. आपलं जगणं दुसऱ्यासाठी आहे. आपण इतरांचे देणे लागतो. जो स्वतःसाठी जगला तो मेला, पण जो दुसऱ्यासाठी जगला तोच खऱ्या अर्थानं जगत असतो. आणि असं हे प्रेरणा देणारं, माणसानं जगावं दुसऱ्यासाठी, माणसानं त्यागी जीवन जगावं, माणसानं भोगी होऊ नये, हा भाव या आत्मचरित्रातून आपल्याला मिळतो. प्रकाश आमटे यांचा हा जो विचार आहे तो विचार अत्यंत प्रेरणादायी आहे. तर न कळत मित्र हो, साहित्य आपल्या मनावर, आपल्या मनात एक विचार पेरतं. साहित्य
आपल्या मनाचं भरणपोषण करतं, साहित्य आपल्या मनावर संस्कार करण्याचं काम करत असतं, साहित्य आपल्या मनाची मशागत करत असतं आणि मनाची मशागत करणारं साहित्य हे वाचायचं असतं. हे चारित्र्य घडवणार आहे की हे चरित्र वाचून आपल्या अंतःकरणामध्ये सेवाभाव जागा व्हावा हा भाव दिसतो. तर मित्रहो, या प्रकाश आमटे यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ती भावना कशी आनंदमय झाली त्याचं चित्रण आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. मित्रहो, एखादा पुरस्कार ज्यावेळेस आपल्याला प्राप्त झालेला असतो त्यावेळेस आपली वाटचाल ही योग्य